Everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा, पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण अमायनो ॲसिड्स कंप्लीट केले होते आणि आज आपण लिपिड स्टार्ट करतात. ओके, लिपिड्स. आजच्या लेक्चरमध्ये समजवायसारखं असं जास्ती काही नाही आहे. ऑलमोस्ट पार्ट हा थेरॉटिकल आहे, सो थोडंसं पाठ करावं लागेल. आय होप की म्हणजे मी ट्राय करेन की जास्त समजून सांगायचं, परंतु जास्ती थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे, सो आज थोडंसं पार्टच करावं लागेल. ओके, लिपिड्स आर जनरली वॉटर इनसोल्युबल. ओके, लिपिड्स वॉटर इनसोल्युबल. ओके, वॉटर इनसोल्युबल आहे. दॅट्स ऑल. They could be simple fatty acids. A fatty acid has carboxyl group attached to an R. म्हणजे सपोज RCOOH, that's the काय म्हणतात फॅटी ॲसिड. आर ग्रुप कॅन बी मिथाईल, म्हणजे CH3 पण असू शकतो आर ग्रुप, किंवा C2H आर हायर, म्हणजे 1 ते 19 किती पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज काय म्हणतं आहे, जर पाल्मेटिक ॲसिड आहे 16, म्हणजे काय म्हणतं आहे CH3 CH2 14 COOH, म्हणजेच किती 16 कार्बन्स इन्क्लुडिंग कार्बोक्सिल, म्हणजे ह्याला पकडून 16 कार्बन असतं. 16 कार्बनचं कोण असतं, दॅट इज द पाल्मेटिक ॲसिड. ओके, कोणतं हे एक्झाम्पल म्हणजे काय म्हणतात, नेमिंग लक्षात ठेवा, पाल्मेटिक ॲसिड. ओके, पाल्मेटिक ॲसिड. अरॅकनॉइडिक सेम टू सेम असं किती असतात, कार्बोक्सिल इन्क्लुडिंग कार्बोक्सिल, म्हणजे सपोज कार्बोक्सिल ग्रुपला पकडून CH3 CH2 18 COOH, दॅट इज अरॅकनॉइडिक. ओके, अरॅकनॉइडिक ॲसिड. अरॅकनॉइडिक ॲसिडकडे किती असतात, 20 कार्बन असतात. 20 कार्बनचं कोण असतं, दॅट इज द अरॅकनॉइडिक ॲसिड. फॅटी ॲसिड्स कुड बी सॅच्युरेटेड म्हणजे विदाउट डबल बॉन्ड. विदाउट म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड ॲबसेंट असतात, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजेच डबल बॉन्ड प्रेझेंट असतात. ओके, अनदर सिम्पल ॲसिड इज ग्लिसरॉल, विच इज ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. इथे सपोज आय थिंक ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन, आय थिंक here structure is not given. Trihydroxy propane म्हणजे simple is the glycerol which is glycerol म्हणजेच काय म्हणतात ते दिलं आहे, आय थिंक येस हिअर ग्लिसरॉल, म्हणजे दिस इज द ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. ओके, दॅट्स ऑल. येस, ट्रायहायड्रॉक्सी. Main lipids have both glycerol and fatty acids. Here the fatty acids are found esterified with glycerol. They can be monoglycerides, diglycerides or triglycerides. These are also called fats and oils based on the melting point. Oils have lower melting point, yes, that is gingerly oil. Oils have lower melting point, म्हणजे ऑइल्सकडं कमी melting point असतं, and hence remain oil in winter. Yes. Okay. Some lipids have phosphorus and phosphorylated organic compound in them. These are phospholipids. They are found in cell membrane. Lecithin is one example. म्हणजे फॉस्फोलिपिडचं एक्झाम्पल काय, लेसिथिन. फॉस्फोलिपिडचं एक्झाम्पल काय, lecithin is one. Some tissues, especially neural tissues, have lipids with more complex structures. That's all. बस लक्षात काय ठेवायचं होतं की 20 कार्बनचा अरॅकनॉइडिक ॲसिड आणि 16 कार्बनचा कार्बोक्सिल ग्रुप, बस एवढं जास्त लक्षात ठेवायसारखं म्हणजे होतं. ओके, त्यानंतर आता इथं काय म्हणतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन विच हेट्रोसायक्लिक रिंग्स कॅन बी फाउंड. सम ऑफ these आर नायट्रोजन बेसिस, अडेनिन, ग्वानिन, सायटोस आणि युरॅसिल थायमिन, हे जे सगळे आहेत ना, ह्यामध्ये नायट्रोजन बेसिस. ओके, नायट्रोजन बेसिस हे सगळं होणारच आहे पुढं, परंतु एक जस्ट सध्या लक्षात ठेवा की नायट्रोजन बेसिस अडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. ओके,
when found attached to sugar म्हणजे नायट्रोजन बेसिस प्लस शुगर जर आलं, ओके, नायट्रोजन बेसिस प्लस शुगर हे झालं, देन दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियोसाइड. ओके, येस, न्यूक्लियोसाइड, न्यूक्लियोसाइड. ओके, आणि सपोज ह्याच्यामध्ये जर आणखी काय फॉस्फेट ग्रुप जर ॲड झाला, ओके, फॉस्फेट ग्रुप जर ॲड झाला, देन दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियोटाइड. ओके, न्यूक्लियोटाइड. नायट्रोजन बेस प्लस शुगर जर असलं देन न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट ग्रुप जर आला देन दॅट इज न्यूक्लियोटाइड. बस एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि ॲडेनोसिन, गुआनोसिन, थायमिडिन, युरिडिन आणि सायटिडिन आर न्यूक्लियोसाइड्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय फक्त नायट्रोजन बेसिस प्लस शुगर. आता ह्याच्यामध्ये जर काय हे काय ॲडेनायलिक ॲसिड, थायमिडायलिक ॲसिड हे सगळे जे आहेत ना दॅट इज द न्यूक्लियोसाइड्स. ओके, न्यूक्लिक ॲसिड्स आर न्यूक्लिक ॲसिड्स लाईक DNA and RNA कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियोटाइड्स ओनली. म्हणजे DNA आणि RNAमध्ये काय असते, न्यूक्लियोटाइड्स असतात. ओके, म्हणजे न्यूक्लियोटाइड्स म्हणजेच काय नायट्रोजन बेस प्लस शुगर असणार आणि DNA आणि जेनेटिक मटेरियल. ओके, जेनेटिक मटेरियलचे कामं करतात. बस दॅट्स ऑल. काय होतं आणखी एकदा रिवाज मारल्यानंतर ऑब्वियसली लिपिड्स आर वॉटर इन्सोल्युबल. येस, ऑब्वियसली दे कुड बी सिम्पली फॅटी ॲसिड्स आहेत, काही जास्त हे नाही, RCOOH, दॅट्स ऑल. मग सपोज 16 कार्बनचा कोणता असतो दॅट इज द 60 पाल्मेटिक ॲसिड, आणि त्यात 20 कार्बनचा कोण असतो दॅट इज द अरॅग्नॉइडिक ॲसिड. ओके, आणि सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड असेल देन सॅच्युरेटेड, आणि डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल देन दॅट इज द अनसॅच्युरेटेड. ओके, आणि अनादर लिपिड इज ग्लिसरॉल. म्हणजे ग्लिसरॉल हे ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. ग्लिसरॉलसुद्धा एक लिपिडच आहे. ओके, लिपिड्स बोथ ग्लिसरॉल्स अँड फॅटी ॲसिड. आणि म्हणजे काय म्हणतात लिपिड्स ऑइल्सचा जो असतो ना, ऑइल्सचा मेल्टिंग पॉईंट जो असतो ना काय कमी असतं, त्यामुळं ऑइल हे विंटरमध्ये राहतं, दॅट्स ऑल. आणि फॉस्फरस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन देम. फॉस्फोलिपिडचं एक्झाम्पल इज द लेसिथिन इज द फॉस्फोलिपिडचे एक्झाम्पल. आणि नायट्रोजन बेस प्लस शुगर असेल देन न्यूक्लियोसाइड, आणि ह्याच्यामध्ये जर फॉस्फेट ग्रुप ॲड झाला दॅट इज द न्यूक्लियोटाइड. ओके, आणि बस हेच आहे. ॲडेनोसिन, गुआनोसिन, थायमिडिन, युरिडिन, सायटिडिन आणि हे सगळे न्यूक्लियोसाइड आहेत. आणि ह्यामध्ये ॲसिड जर ॲड झालं देन दॅट इज द न्यूक्लियोटाइड. ओके, आय होप थिंक इज क्लिअर. जास्त काय लक्षात ठेवायसारखं नाही आहे. पाल्मेटिक ॲसिड आहे 16 कार्बन्स, आणि अरॅग्नॉइडिक ॲसिड आहे 20 कार्बन्स, आणि नायट्रोजन बेस प्लस शुगर जर असेल देन न्यूक्लियोसाइड, आणि नायट्रोजनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट असेल देन न्यूक्लियोटाइड. बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा DNA आणि RNAकडे काय असते तर न्यूक्लियोटाइड्स ओनली असतात. बस DNA आणि RNA फंक्शन ऑफ जेनेटिक मटेरियलचं काम करतात. बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि यात फॉस्फोलिपिडचं एक एक्झाम्पल दॅट इज द लेसिथिन. That's all. Thank you so much. Bye bye.